मीटर जर सामना झाला होता त्या सामन्यामध्ये वतोय सदन स्मृती या संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यांना एक संधी पुन्हा मिळतंय त्या संधीचं त्यांना सोनं करावं लागेल. वतोय सलामीची जोडी विशाल सातवी आणि राहुल गोंड अशी सलामीची जोडी पाहायला मिळतंय. प्रदीप तोपर्यंत एक महत्वाची सूचना मिळते की जे APL 2021 मध्ये आपण बघितलं ज्यांनी संघ उतरवले म्हणजे जसे 12 स्पॉन्सर्स आणि त्या स्पॉन्सर्सना विनंती करतोय मी तर जिथे जॉय स्पोर्ट्सचे आपण बघतोय दयानंदजी वाघ साहेब इथे पाहायला मिळत आहेत. त्याचनंतर KBM स्पोर्ट्सचे मालक बाबू महाळी सुद्धा आपल्याला मला वाटतं इथेच आहेत. त्याचनंतर आपण बघितलं तर शेलार स्पोर्ट्सचे संघ मालक यांना विनंती करते की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचनंतर आपण बघितले की रुद्राक्ष स्पोर्ट्स कौलीपाडा संघाचे संघ मालक त्यांना सुद्धा विनंती करते की आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर फायटिंग फॉल्कन्स संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर दादा सापटे इथे आहेत. त्यानंतर सदन स्मृती 9192 संघाचे संघ मालक आपण बघितलं तर भावेश बाबर यांना विनंती करतो आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. आणि त्यानंतर आपण बघितलं तर बाबा एंटरप्राइजेस 9191 टीमचे संघ मालक त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. त्याचनंतर मी विनंती करतो रवी स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचे संघ मालक मला वाटते सतीश आहे तिकडे त्यांना सुद्धा विनंती करतोय. तर पाहू शकतोय जे 12 संघाचे संघ मालक आहेत त्यांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये सन्मानपूर्वक येऊन विराजमान व्हा. तर राहुल गोंड हा खेळाडू स्ट्राईक एंडकडे आहे आणि पहिल्या चेंडूवर क्लीन बॉल केलं विकेट मिळवली तर 500 रुपयाचं पारितोषिक मात्र नाही मिळणार कारण की हा चेंडू बॉडी लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी राहुलच्या बॅट मधून येतोय दणदणीत IPL चौकार. यस प्रदीप चांगली सुरुवात मिळते त्या अगोदर आपण चर्चा करण्या अगोदर डीजेला संधी देऊ. यस डीजे. जर आपण बघितलं तर हा चौकार आला आमचे जे स्कोरर आपण बघितलं तर खूप मेहनत करतात अर्थातच भरत मोरे आम्हाला कळवतात की हा 282 वा चौकार लगावला गेला होता राहुलने. आणि किनेक वाढेल 283 वा चौकार लगावतो तो म्हणजेच राहुल गोंड. अतिशय चांगली फलंदाजी म्हणू शकतो. मात्र खराब क्षेत्ररक्षण जयदीप पाहायला मिळाला होता दिलीप भोईर पाहायला मिळाला. ह्या दोन्ही क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही. 4 धावा चौकार पाहायला मिळतोय. यस डीजे. हिसकावणी देऊन चेंडू जर गेला तर गेला होता. यावेळेस बॅटची कडा वसंतकडे संधी मात्र त्या संधीचं सोनं करता येत नाही. चेंडू येतोय लॉंग स्टॉप रिझन मधून सीमारेषा पार हा येतोय चौकार. यस डीजे. आणि याच चौकाराची हॅट्रिक चौकाराची तिगडी पेश केली जाते. पहिला चौकार आपण बघितला डिक कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा चौकार आपण बघितला तर वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये आणि तिसरा चौकार बघितला तर नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळतंय. तर पाहू शकतो यावेळेस निलेश तर चौकाराची पहिली हॅट्रिक्स आपण पाहिली होती आणि पूर्ण केली होती ती म्हणजे निलेश सांबरे या खेळाडूच्या माध्यमातून. आणि ही चौकाराची दुसरी हॅट्रिक आपण पाहतोय ती म्हणजेच राहुल गोंड या खेळाडूच्या माध्यमातून. मात्र यावेळेस आपण बघितलं की थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न होत. तर इथे आपण बघितलं तर प्रकाश FP या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्याला अप्पी या नावाने खूप प्रेम दिलं जातंय. ज्या पालघर तालुक्यामध्ये आपण बघितलं तर खूप नावलौकिला आलेला खेळाडू. मात्र आपण बघितलं की थोडस क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही आणि त्यामुळेच आपण पाहिलं की इथे ऑफस्टंपच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला जातो. आणि लागोपाठचे जे 2 चेंडू आपण बघितले की आउटसाइड दी ऑफस्टंपच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आउटसाइड दी यॉर्कर पद्धतीचे चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बघितलं तर 2 अतिरिक्त चेंडू फेकताना पाहायला मिळतोय म्हणजे 2 वाईट चेंडू फेकताना पाहायला मिळतोय. उडवलं या वेळेला चेंडूने घेतलं उंची चेंडूने घेतलं लांबी चेंडू गेला 6 धावांसाठी. APL षटकार सुपर बॅटिंग.
आपल्या अतिथी कक्षामध्ये विराजमान असलेले आपण बघितलं तर ब्रँड अँबॅसेडर आपण म्हणू शकतो निश्चितच अर्थात विनायकजी भोईर सर आपण पाहतोय जे आपण ज्यांनी उपस्थिती लावलेली आहे. रणजी क्रिकेटपट्टू आपल्याला पाहायला मिळतात आणि मात्र आपण पाहतोय या गाडीला या APL 2021 पासून निश्चितच रजा घेताना पाहायला मिळतात आणि सर आपण आपला मोलाचा वेळ दिला या APL 2021 साठी आणि आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झाल्याबद्दल आम्ही वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या संपूर्ण टीमच्या वतीने आम्ही शतश आभार व्यक्त करतोय. मनापासून आपण आपल्याला धन्यवाद करतो की आपण आपला मोलाचा वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल. तर हे होते आपण पाहिले तर जे अतिथी कक्षामध्ये विराजमान विनायक भोईर आपण पाहिले तर रणजी पट्टू पण पाहायला मिळत आहेत आणि निश्चित असे आता मात्र रजा घेताना पाहायला मिळत आहेत आपल्यापासून. तर जाऊया मैदानाच्या मध्ये 21 धाव पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. तर पाहू शकतो आपण पहिल्या षटकामध्ये मार पडलाय गोलंदाज FP प्रकाशाला. मात्र अजून सुद्धा आपण पाहतोय की सामन्यामध्ये बरंच काही बाकी आहे, बरंच काही शिल्लक आहे. मात्र काय आहे आणि काय घडणार आहे काय बिघडणार हे ऐकण्यासाठी जाऊया 3 षटकांसाठी प्रदीप लोखंडे यांच्याकडे. यस थँक्यू जयेश. तर पहिल्या षटकात जर तर एक चौकाराची हॅट्रिक देखील पाहायला मिळाली, एक षटकार देखील पाहायला मिळाला राहुलेच्या बॅटमधून चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतो या मॅच मध्ये. यावेळेस सफल झाला, क्रॉस झाला बॅटच्या पट्ट्यामध्ये, व्यवस्थित शेड्यूल घेऊ शकला नाहीये. मात्र एक धाव मिळेल, एका धावेने धाव फलक पुढे सरसावला जातोय. 22 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 4 ओव्हरचा मॅच आहे आणि पहिल्या षटकात आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये प्रकाश याला भरपूर मार पडताना पाहायला मिळाला. मी तर म्हणेन त्या षटकामध्ये कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षकामार्फत गोलंदाजी चांगली झाली होती, मात्र क्षेत्ररक्षण हे खराब पाहायला मिळालं होतं. क्षेत्ररक्षकाची जर चांगली साथ मिळाली असती तर नक्कीच कुठेतरी कमी स्कोर हा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला असता. मात्र क्षेत्ररक्षण चूक झाली आणि पाहतोय भरपूर मार पडला गेला त्या षटकामध्ये. तब्बल 21 धावा ह्या कुठल्या गेल्या. यस जयेश. यस पारितोषिक आहे. राहुलला बाद केला तर 500 रुपये. ओ या वेळेला क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झालंय. आपण पाहू शकतो या वेळेस 4 धावांसाठी चौकार. लावलं जात आहे की राहुलला आपण पाहिलं तर षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जर बाद केलं तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे षटकाचा पहिलाच चेंडू असेल, म्हणजे गोलंदाज कोणी असू दे. फटका खेळलाय, दुसऱ्या धावेचा कॉल आहे. खराब फेकी थोडीशी पाहायला मिळाली आणि त्याचं तात्पर्य या वेळेस आपण बघितलं की 2 धावा मिळतात. ह्या स्टेजवर येऊन या प्रकारची क्षेत्ररक्षण या प्रकारची फिल्डिंग प्रदीप अपेक्षित नाहीये. प्रेशर जाणवतोय गोलंदाजावरती आणि क्षेत्ररक्षणावरती, कारण सातत्याने चुका होताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये पाहतोय जयदीप भुरकुंड, त्यानंतर दिलीप भोईर यांच्यामार्फत एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर विकेट किपरच्या माध्यमातून एक होतोय लॉंगस्टॉप मध्ये चौकार जाताना पाहायला मिळाला. तर खराब क्षेत्ररक्षण सातत्यानं पाहायला मिळतंय जॉय 11 चिंचोटी संघामार्फत. यावेळेस पण चेंडूला कट करायचं होतं, मात्र यावेळेस चेंडू पर्यंत थोडासा खाली राहतोय. यावेळेस राहुल गोंडकडे कुठलीच संधी नाही. या अगोदर पण स्क्वेट कटचा फटका पाहायला मिळाला होता. त्यावेळेस क्षेत्ररक्षण पाहतोय पण संतोष त्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र फेकी थोडीशी खराब झाली होती. त्यानंतर पाहतोय 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्या होत्या. धाव फलक जर बघितलं तर 28 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेले आहेत, 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. कमबॅक करताना पाहायला मिळतोय वसंत सांबरे हा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय राहुल गोंड याने. राहुल याला माहिती आहे आपण विकेट द्यायची नाही समोरच्या संघाला. आपण जर शेवटच्या षटकापर्यंत राहिलो तर नक्कीच कुठेतरी धावांचा डोंगर उभा करण्यात यश येईल सदन स्पर्धे या संघाला. त्याच प्रयत्न राहुल गोंडेचा दिसतो जयेश. येस प्रयत्न तर जरूर होत आहेत, कारण की इथे राहुलला माहिती आहे की स्वतः मैदानाच्या मध्ये थांबला तर धावा येतील. प्रेक्षकांचा आपण उल्लेख केला तर प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे आणि आपण उल्लेख केला तर हायवा कॅच कुपन साठी आपण पाहिलं हायवा कॅच साठी कुपन आहे. त्यात नंतर आपण पाहू शकतो तर मला वाटतंय मध्ये चेंडूला खेळून संतोष कोम चेंडूवरती आला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी थोडीशी खराब, थोडीशी नाही तर भरपूर खराब पाहायला मिळतोय संतोष कोम मार्फत. त्याचाच फायदा फलंदाजांनी उचललाय. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. षटकाची समाप्ती होतोय. धाव फलक मध्ये पण 31 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 31 धावा. कमॉन डीजे.
तर मात्र आहे गणेश दिवा यांच्या माध्यमातून सुद्धा मला वाटतं पारदर्शक आहे. तर यस आपण होते गणेश दिवा यांच्या माध्यमातून सुद्धा पाहतोय की जो षटकारासाठी चेंडू जातोय जेल टिपला गेला तर त्याच्यासाठी सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक. म्हणजे आपण पाहतोय इथे पारितोषिकांची खैरात होईल आता मात्र आपण पाहतोय आणि ती झालेली आहे. कारण की आपण पाहतोय सातत्याने पहिल्या दिवसापासून आपण बघितलं की हायवा कॅच साठी कुपन तर निश्चितच आहेत. तर आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला तर तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक मिळेल. गणेश दिवा यांच्याकडे 200 रुपये आणि आपण अजित गवारी यांच्याकडून 100 रुपये. तर मुकेश येतोय गोलंदाजीच्या मार्गावरती. त्याच्या समोर पाहतो आपण राहुल गोंड. पहिला चेंडू फुलटॉस होता ऑल साइडला चेंडूला खेळून काढलाय. दिलीप भोईर चेंडूवरती झेपावलाय. खराब क्षेत्ररक्षण 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. यावेळेस पाहतो पण प्रेशर हा पाहायला मिळतोय. यावेळेस थोडस क्रॅम्प जाणवतोय फलंदाजाला. तर पंचांनी पाहायचं आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा राहुल गोंडच्या समोर मुकेश वळवी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आपण पाहतोय मुकेश आणि राहुल याच्यामध्ये जुनं एक नातं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण राहुल या फलंदाजाने मुकेश वरतीच हल्ला चढवला होता. पायीच्या मैदानावरती सरळ 6 चेंडूमध्ये 6 षटकार हे राहुल गोंड यांनी मारले होते. तोच गोलंदाज त्याच्या समोर पुन्हा एकदा पाहायला मिळते. यावेळेस बॅटल चांगलं रंगेल. जयेश येस अजून उल्लेख केला कारण की ज्या पद्धतीने मुकेशच्या समोर राहुलने अजून पराक्रम केला गेला होता मात्र आपण पाहू शकतो याच राहुलच्या समोर मुकेश सुद्धा पराक्रम करू शकतो. कारण की प्रत्येक दिवस सेम नसतं, प्रत्येक दिवस सारखा नसतं, प्रत्येक वेळ मात्र सारखी नसते. मात्र आपण पाहू शकतो या गडीला मुकेश गोलंदाजी मार्गावर जरूर आहे आणि त्याचा जर आपण उल्लेख केला तर जो आपण पाहू शकतो ज्याच्याकडे गोलंदाजीमध्ये आलेला अनुभव, जी गोलंदाजी मी घेतलेली मेहनत आणि त्याने बरंचसं काही शिकलंय आणि पाहू शकतोय जेव्हा आपण पाहतो काहीतरी चुका करतो त्यात नंतर आपल्याला काहीतरी शिकायला मिळत आहे. आणि मात्र अपेक्षित आहे की मुकेश इथे आपण पाहतोय स्ट्रगल करायला लावेल राहुल सारख्या खेळाडूला. धावफलकाचा आकार पाहिला आपण धावफलकावर आहेत 33 धावा 33 रन्स स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. प्रत्यक्षरित्या पाहतोय थोडासा क्रॅम्प जरूर जाणवला होता खेळाडूचा आपण उल्लेख केला तर विशाल सातवी जो असं वाटत होतं की थोडासा स्ट्रगल करतोय मात्र ज्या वेळेस धावा घेताना आपण पाहिलं थोडासा क्रॅम्प जरूर जाणवला होता. प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय अतिसंख्येने वाढताना पाहायला मिळाले आपल्याला आणि निश्चितच फायनल डे आहे, शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आपण बघितलं की ते प्रेक्षकांची गर्दी आणि दर्दी आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे म्हटलं जाते ना की चायस जाता किटली गरम आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय की इथे आपण पाहतोय खेळाडूंच्या अपेक्षा असतो प्रेक्षक आतुर आहेत की या स्पर्धेचा विजेता कोण, IPLचा 21चा विजेता कोण पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय या श्रेणीला आपण उल्लेख केला तर कक्षामध्ये विराजमान असलेले अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय पिंट्यादादा परेड आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहिले तर उपाध्यक्ष पाहायला मिळतात आणि त्यांच्याच बाजूने आपण पाहतोय जे विराजमान असलेले आपण पाहिले तर अर्थात प्रवीणजी गुप्ता आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक आपण पाहतोय प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून ही IPL 2021 अनुभवतात. त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स झालेले पाहू शकतोय आणि ते प्रवीण गुप्ता आपण या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. चेंडूला पंच केलाय. चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरेजर मधून 1 बाउन्स. चेंडू सीमा पार. हा लाय APL चौकार. यस DJ ते कॅमेरामॅनचे तिथे प्रेक्षक आहेत त्यांनी बाउंड्रीच्या थोडस दूर बसायचं आहे. विनंती करते की विनंती असेल प्रेक्षकांना विनंती करते की थोडासा बाउंड्री लाईनच्या थोडासा बाहेर बसला तरी चालेल कारण की ज्या वेळेला बाउंड्री लाईनच्या लगत बसू नका. चौकारला चौकाराने धाव फलक पाहते पण 37 धावा पहिल्या विकेटसाठी जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू वाईड घोषित केलाय पंचाने. फलंदाज आपण चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय. इथे थोडासा प्रेशर मध्ये जाणवते गोलंदाज मुकेश आणि फलंदाज आपण चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू पाहतोय पण वाईड हातालाय. अवांतर चेंडू अवांतर धाव देखील धाव फलक पाहायला मिळेल. धाव फलक एकीने पुढे सरसावला जात आहे 38 धावा. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये चेंडू जातोय सीमा पार. अजून एक चौकार. यस DJ जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळते. धाव फलक वेगाने पुढे सतत मित्रमैत्री कुठेतरी डेंजर झोन मध्ये हे धाव फलक चाललंय. पहिल्या विकेटसाठी जर मिळत तर 49 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली होती आकाश दानवी आणि जयेंद्र वाघे. त्यानंतर 46 धावांची पार्टनरशिप देखील त्यांच्या दोघांमध्ये पाहायला मिळाली होती. यावेळेस
लॉंग आउट चेंडू उत्तम उत्तम याच्याकडे कुठली संधी नाही. चेंडू जाते सीमा पार. हा येतोय षटकार. DJ 48 धावा. या स्पर्धेची सर्वोत्कृष्ट भागीदारी सर्वोत्कृष्ट पार्टनरशिप जर बघितली तर 49 धावांची आहे आणि ती गाठण्यात यश येईल का राहुल गोंड याला पाहतोय. आणि ते सोपं केलं हे मुकेश वल्वी याने. वाईट चेंडू हाताळलाय. दडपण जाणवते गोलंदाजावरती कारण आक्रमण केलंय राहुल गोंड या फलंदाजाने. या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर 4 चेंडू टाकू झालेत. जर बघितलं तर 6 चेंडू टाकू झाले त्याच्यातले 2 चेंडू हे वाईड हाताळलेत मुकेश याने. धाव फलक पाहतो पण 49 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वलीस थोडासा स्लिप होताना पाहायला मिळतोय गोलंदाज मुकेश वल्वी. 4 चेंडूचा खेळ झाला या षटकामध्ये. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. धाव फलक वेगाने पुढे सरसावत चाललाय. धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये वाजताना पाहायला मिळतंय जॉय 11 चिंचोली संघाच्या वरती. कारण ज्या प्रकारे फलंदाजी करतोय राहुल गोंड जबरदस्त. ह्यावेळेस पुन्हा एकदा कव्हरेज मध्ये चेंडूला खेळू गेलाय गणेश आहे त्या क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. फेकी जर चांगली झाली असती तर नक्कीच पंचांना देखील विचार करावा लागला असता. मात्र स्वेर आपापसात स्वेर थ्रो झाला. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने धाव फलकावरती धावा लागते ते 51 धावा. अर्धशतक इथे पाहायला मिळतोय धाव फलकावरती. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट भागीदारी सर्वोत्कृष्ट पार्टनरशिप पहा. हॅलो तर आपण पाहू शकतो या घडीला चांगला धाव फलकावर आलेत मुकेश. हा चेंडू पुन्हा एकदा खराब आउटसाइड ऑफ स्टंप. गोलंदाजाला इथे मात्र लाईन आणि लेंथ मिळत नाहीये मुकेश वळवी. ज्याने आपण बघितलं तर चमकदार कामगिरी आतापर्यंत पाहतोय केली आहे. मात्र या एलिमिनेटर 2 च्या सामन्यामध्ये त्याला ती लाईन आणि लेंथ मिळत नाहीये. कारण की एक चांगला खेळाडू आहे आणि ह्या खेळाडूच्या समोर आपण बघितलं तर थोडासा मी म्हणेन की एक मनावर एक मानसिक दबाव असेल आणि त्याच अनुक्रमे इथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. फुलटॉस चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू इन दी एअर आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक मात्र बाउंड्री लाईनच्या लगत आपण बघतो उत्तम एक अतिउत्तम झेल टिपतोय. आणि पाहिलं तर राहुल गोंड मात्र या खेळाडूला इथे बाद करण्यामध्ये यश मिळतंय. तर पहिला धक्का दिला जातोय. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला जातोय. पाहिलं तर पार्टनरशिप मात्र ती जी मोठी झाली होती 52 धावांची ती मात्र पार्टनरशिप इथे तोडण्यामध्ये आणि फोडण्यामध्ये यश मात्र जरूर मिळतंय मुकेश या गोलंदाजाला. 3 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात 52 धावा. अजून सुद्धा आपण उल्लेख केला तर 6 चेंडूचा खेळ यायचा शिल्लक आहे. मात्र 6 चेंडू मध्ये आता मात्र जॉय स्पोर्ट्स चिंचोली या संघाला कमबॅक करावं लागेल. जर ह्या 6 चेंडू मध्ये कमबॅक केला तर तुम्ही नक्कीच इथे धावा पाहतोय. पण जर 60च्या मध्ये रोखलं गेलं तर त्या धावा पाठलाग इथे शक्य होऊ शकते. मात्र काय घडलं जाणार या शेवटच्या 6 चेंडू मध्ये प्रत्यक्षातरित्या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, पाहत रहा. आदिवासी प्रीमियर लीग 2021 घेतो एक छोटासा म्युझिकल ब्रेक. त्यानंतर लगेचच मैदानामध्ये कमबॅक करतोय. फुलटा चेंडूवर प्रहार. नतीजा चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी लांबच लांब पल्ल्याचा APL षटकार. 6 धावा. यस थँक्यू DJ. या षटकाराने धाव फलक पाहते पण 58 धावा. 58 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आपल्याकडे थर्ड अंपायर नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील लक्षात घ्या. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय विशालने. 6 धावल्यात. 6 धावाने धाव फलक 58 धावा.
कबरीतर्फे चेंडू देखील कुमार भगली आहे त्या क्षेत्रामध्ये, एकच धाव मिळेल. याच दरम्यान पाहतोय आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार जवळजवळ आपण बघितलं तर रुपेश गोवारी मात्र सातत्याने आज या 5व्या दिवसामध्ये त्यांचं दर्शन अखेर आम्हाला झालंच आणि निश्चित त्यांची भेट मात्र या स्पर्धेला मिळते. मला वाटते खूप लांबचा प्रवास करून आले तो वाड्याला गेलेले अशी माहिती सुद्धा मिळते आणि तिथून मात्र इथे आज इथे दाखल झालेत खास APL साठी. 60 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. मात्र आपण पाहतोय की महेंद्र कांबळे याला स्ट्राईकवर येण्याची संधी मात्र निश्चितच आतापर्यंत नाही, कारण की 3च चेंडू शिल्लक आहेत. 60 धावा आहेत धावफलकावर. यावेळेस आपण पाहतोय की अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न जरूर करत होता, मात्र आपण पाहू शकतो की चेंडू शरीराचा स्पर्श करतोय आणि बघितलं तर डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, 60 धावा धावफलकावर आणि एक चांगला स्कोर आतापर्यंत घडलेला आहे. हॅलो हॅलो चेक कॅश पाहिजे ना. राहुलचा आपण उल्लेख केला तर चांगली फलंदाजी ज्याने केले, 13 चेंडू 41 धावा, ज्याने कुठल्या गेल्या आडव्या बॅटचा वापर केलाय. मात्र शतरक्षणामध्ये पाहतोय खराब शतरक्षण झालाय. मात्र आपण पाहतोय काय घडलंय या वेळेला, तालमेल थोडासा बिघडला होता आणि त्यामुळेच आपण पाहतोय की फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळतोय. गॉन विकेटचं पतन झालंय. महेंद्र कांबळे मात्र यावेळेस स्पर्धेचा प्रवास करतोय. आमचे स्कोरर सचिन काळात आम्हाला की 61 धावा आहेत. एक चेंडू अजून सुद्धा आहे, मात्र हा एक चेंडूवर धावा अर्जित केल्या जातील का, मात्र धावा बहाल केल्या जातील का. विशाल सातवी चांगला सेट खेळाडू आहे सलामीला आलेला. हो यावेळेस आपण पाहतोय अपील केली होती, मात्र आपण पाहतोय या घडीला काय घडलं जात आहे तर एक धाव मिळेल काय. मात्र आपण पाहू शकतोय की एक धाव मला वाटते चोरली जाते. निश्चितच अशाच तऱ्हेने आपण पाहिलं तर या एकेरी धावेने धावसंख्येचा आकार मात्र 62 वर पोहोचतोय आणि 4 षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्येला मी म्हणेन चांगला आकार दिला, ज्यामध्ये शय्य देईन ते म्हणजे राहुल गोड या खेळाडूला, कारण की जवळजवळ ज्याच्या बॅट मधून 6 चौकार 2 षटकार पाहायला मिळाले. 13 चेंडूला आपण सामना करत आपण पाहिलं 41 धावा ज्याने कुठल्या गेल्या. गोलंदाजीचा अनालिसिस बघितला आपण पहिल्या षटकामध्ये तब्बल प्रकाश ॲपीच्या माध्यमातून आपण बघितलं 21 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर वसंतच्या माध्यमातून 10 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकाचा आपण उल्लेख केला तर मुकेश गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा 21 धावा खर्च केल्या गेल्या आणि शेवटच्या षटकामध्ये आपण बघितलं तर 10 धावा खर्च केल्या. एकूण धावफलकावर पाहिल्या आपण 62 धावा जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष उभं केलं आहे या एलिमिनेटर 2 सामन्यामध्ये. म्हणजे जो संघ जिंकेल, मात्र ज्या संघाला पाहतोय आपण पुढचं स्थान मिळेल म्हणजे फायनलचा निश्चितच दरवाजा उघडेल. मात्र पाहू शकतो की जो संघ पराभूत होईल तो संघाला निश्चितच इथे माघारी परतावं लागेल. मात्र काय घडणार आहे, कशा प्रकारची कश्मकश मात्र यावेळेस मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहे. ज्या परिणाम आपण पाहू शकतो IPL 2021 आदिवासी प्रीमियर लीग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय ज्या एकूण 12 संघ म्हणजेच 12 संघ मालकाने आपण पाहतोय ज्याने निश्चितच सहकार्य केलं आणि ज्यांचे संघ उतरले गेले त्या सर्वांचं सुद्धा पुन्हा एकदा आभार व्यक्त करावे लागतील. आणि त्या 12 संघ मालकांना मी विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थान पण व्हायचंय. ज्या पद्धतीने आपण बघितलं तर आतापर्यंत आपण पाहू शकतो की चांगला पद्धतीने धाव फलकावर लावलेल्या आहेत. मात्र आपण पाहू शकतो कश्मकश बरं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने म्हटलं जातं की जिस मिठाई में शक्कर ना हो और क्रिकेट में टक्कर ना हो तो मजा नाही. आणि मात्र आपण पाहू शकतो या घडीला आपण पाहतोय तर एक 63 धावांचं जे टार्गेट आहे ना तर प्रदीप आपण म्हणू शकतो की हे टार्गेट जॉय स्पोर्ट्स चिंचोटी संघ कंप्लीट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल, कारण की त्यांना माहिती आहे की इथपर्यंत आलंय. आता मात्र इथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला निराश हताश होऊन चालणार नाही. जिद्दीने चालावं लागेल, अजून जिद्दीने प्रवास करावा लागेल. आपल्या स्क्रीनवरती पाहतो आपण काय जबरदस्त ट्रॉफ्यास पाहतो आपण.
ट्रॉफ्यांसाठी ही टक्कर पाहतोय आपण. या सामन्यातून जो जिंकेल तो फायनल मध्ये केबीएम स्पोर्ट संघासोबत 2 हात करेल. आपल्या मंचावरती प्रमुख पाहुणे देखील पाहायला मिळत आहेत. कविवर्य देखील आहेत आपल्या मंचावरती. त्यानंतर मध्ये पण प्रवीणजी गुप्ता साहेब, त्यानंतर पिंट्या दादा परेड, त्यानंतर ग्रेट समालोचक संदीपजी गावड सर देखील आहेत. त्यानंतर संघाचे संघ मालक देखील पाहायला मिळत आहेत. रवी स्पोर्ट चिंचवाडा संघाचे संघ मालक सतीश दळवी देखील पाहायला मिळत आहेत. त्यानंतर क्रांतीवीर बिरसा मुंडा संघाचे संघनायक बाबू माळी हे देखील मंचावरती पाहायला मिळत आहेत. तर सर्व संघ मालकांना विनंती असेल आमच्या व्हीआयपी डायज वरती येऊन स्थान बनवा. सदानंद स्मृती संघाचे संघ मालक भावेश बाबर याला विनंती असेल की आमच्या मांडवर कशामध्ये येऊन स्थान बनवा. त्यानंतर केबीएम संघाचे संघ मालक देवजी महाळी यांना विनंती असेल की आमच्या मांडवर कक्षामध्ये येऊन स्थान व्हा. त्यानंतर पार्थ वॉरियर्स संघाचे संघनायक हेमंत लाखात याला देखील विनंती असेल की आपण आमच्या मांडवर कक्षामध्ये येऊन स्थान व्हा. त्यानंतर शेलार स्पोर्टचे संघ मालक अमित दत्ता शेलार, संतोष मामा शेलार यांना देखील विनंती असेल की आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थान व्हा. आपण मॅच कडे बोलतोय. यस जयेश जाऊया मैदानामध्ये. संतोष राहुल हा चेंडूला बाद आहे. आपण मिड विकेटला खेळलाय. डेड बॉलचा इशारा मला वाटतं येते तिकडून, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहू शकतोय की बेल्स पडल्या गेल्या होत्या, त्यामुळेच आपण पाहतोय. तर जे 12 संघ मालक आहेत ज्यामध्ये आपण उल्लेख करतोय दयानंदजी वाघ साहेबांना विनंती करतोय, ज्यामध्ये त्यांचा जॉयस संघ आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहिलं केबीएम स्पोर्ट अर्थात देवजी महाळी यांचा संघ, त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. फायटिंग फॉल्कन्स अर्थातच आपण पाहतोय ज्ञानेश्वर दादा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांना सुद्धा विनंती करतोय. त्यानंतर हंसिका स्पोर्ट्स नागले संघ पिंट्यादादा परेड आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहू शकतोय तर रवी स्पोर्ट्स चिंचवाडा संघाचे संघ मालक आपण पाहतोय की सतीश आहेत इथे, मात्र युवराज 11 संघाचे संघ मालक, त्यानंतर सदन स्मृती संघाचे संघ मालक, त्यानंतर रुद्राक्ष स्पोर्ट्स संघाचे संघ मालक, त्यानंतर शेलार स्पोर्ट्स संघाचे संघ मालक, त्यानंतर आपण पाहतोय की क्रांतीवीर बिरसा मुंडा चेंडू गॅप मध्ये गेलाय. चेंडू सीमारेषा पार, कुठलीच संधी नाहीये उमेश कडे. यस डीजे तर पुन्हा एकदा विनंती असेल सर्व संघ मालकांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी टायर्स वरती येऊन स्थान व्हा. तर इथे चौकार होते पहिल्या चेंडूवरती घणागती प्रहार संतोष कोम मार्फत धावांचा डोंगर उभा केला आपण पाहतोय. सदानंद स्मृती 9192 या संघाने 63 धावांचं लक्ष ठेवलंय. त्यावेळेस पाहतोय पण जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरच जातोय. बॅकफुट होते वेळेस पाहायला मिळाला फलंदाज संतोष कडे कुठली संधी नाहीये. चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता राहुल गोंड याचा ज्यावेळेस फलंदाजी करत होता. तब्बल 13 चेंडू मध्ये 41 धावांचं योगदान त्याच्या मार्फत राहायला गेलंय. त्याच्यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. यावेळेस फुलटा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार, अजून एक चौकार. यस डीजे चौकार आलाय. चौकाराने धाव फलक पुढे सरसावलं जात आहे. 8 धावा तरी ते पारदर्शक लागलं जात आहे. संतोष कोम साडी यावेळेस हवाई सफर चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. यस डीजे आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 व्याज पारदर्शक आहे. गणेश दिवा यांच्या मार्फत 100 व्याज पारदर्शक इथे लागलं जात आहे. तर अजून एक जर षटकार आला तर सागर सोमन यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल संतोष कोम याला.
यावेळेस पाद्यापन कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून राकेश आहे त्या क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट होईल. थोडासा फंबल झाला होता राकेश. येस, आपण पाहतो की प्रदीप आणखीन काही पारितोषिक वाढलेत की 3 षटकार जर लगावले गेल्याचे आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गुप्ता साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक इथे निश्चितच दिण्यात जाईल. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो की इथे धावा येऊ शकतात, षटकारांची आतिषबाजी होऊ शकते. दरम्यान आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय देवजी माळी साहेबांचं आगमन इथे होताना पाहायला मिळतंय. ज्यांचा संघ आपण बघितला तर केबीएम स्पोर्ट्स आपल्याला पाहू शकतोय, जो फायनल मध्ये निश्चितच ज्याने स्थान पक्क केलंय असे आपण पाहू शकतो. या संघाचे संघ मालक देवजी माळी साहेबांचं इथे हार्दिक हार्दिक असं स्वागत. 10 फलकावरती 10 बाद पण 15 धावा. तर प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे गणेश दिवा यांच्या मार्फत. 200 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस फक्त हलक्या तरी चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक आहे विशाल चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत वाद्यापन एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेने 10 फलक वाद्यापन 16 धावा. प्रदीप आणखीन काही पारितोषिक ज्या पद्धतीने आपण पाहतो की प्रवीण गुप्ता साहेबांकडून सुद्धा आपण पाहतोय की जे बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक आहेत त्यांनी जर झेल टिपला गेलं तर त्यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे अर्थातच आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपला गेला तर जवळजवळ म्हणू शकते की 500 धाव फलकावर ज्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत जवळपास आपण पाहू शकतोय की या 63 धावांचा पाठलाग करतात तर 16 धावा. चांगलं स्टार्ट मिळालेलं आहे. मात्र आपण पाहू शकतो झेल मात्र आपण पाहतो की प्रेक्षकांना असेल खेळाडूंना नसेल. मात्र आपण पाहतो ही निश्चित महत्वपूर्ण सूचना आपण पाहतोय. तर मात्र यावेळेस आपण पाहू शकतोय तर धावफलकाचा आकार जर बघितला आपण तर 16 धावा आहेत. 63 धावांचा पाठलाग करायचा. मात्र जाऊया प्रदीप यांच्याकडे. तर सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांना देखील. मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला तर गणेश दिवा यांच्याकडून 200 पारितोषिक. त्यानंतर प्रवीण गुप्ता यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर अजितदादा गोवारी यांच्याकडून 20-20 रुपयाची 5 कुपन दिले जातील. म्हणजे तब्बल 500 रुपयाचा मानकरी राहील बाउंड्रीच्या बाहेर प्रेक्षक झेल पकडणारा जर प्रेक्षक असेल तर. पहिल्या षटकात 16 धावा आलेल्या आहेत. 63 धावांचं आव्हान आहे. विशाल येतोय ह्यावेळेस आखोट्यात चेंडू जातोय खराब क्षेत्ररक्षण निशाण मार्फत. चेंडू फरार सीमारेषा पार. हालाय एपीएल चौकार. यस डीजे काय जबरदस्त फटकेबाजी होतोय. 63 धावांचं आव्हान आहे. आणि अटॅक इथे केला जातोय गोलंदाजावरती. अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. या चौकाराने 10 फलक पाहतोय आपण. 20 धावा या 10 फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 43 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 17 चेंडू 43 धावा. काय जबरदस्त टच मध्ये पाहायला मिळतात. यावेळेस तर संतोष कोम याला संधी दिली सलामीसाठी. आणि काय आक्रमण केलंय गोलंदाजावरती. अक्षरशः राहुल गोंड याच्यावरती हल्ला चढवला होता संतोष कोम याने पहिल्या षटकामध्ये. यावेळेस ब्लॉकरमध्ये चेंडूला हाताळायचा होता. चेंडू जातोय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक राकेश आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. घातक ठरू शकतोय. फेकी मात्र थोडीशी खराब येताना पाहायला मिळतंय. आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचललाय. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने 10 फलक पाहतोय पण 22 धावा. अजूनही 41 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 16 चेंडू 41 धावा. या षटकामध्ये देखील 15 ते 16 धावा घ्याव्या लागतील जर सरासरी राखायची असेल प्रत्येक षटकामागे प्रकाश आणि संतोषाला. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडूला हाताला. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल्स राहुल गोंड आहे त्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला फील्ड केलं जाईल फेकलं जाईल तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते. तर इथे आपण पाहू शकतोय की ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला तर 3 षटकारासाठी आता मात्र पारितोषिक वाढलंय. 2000 रुपयाचं पारितोषिक मात्र इथे आपण पाहतोय दिलं जाईल प्रवीणजी गुप्ता सरांच्या साध्यमातून. तर आपण पाहू शकतोय आदरणीय सन्माननीय HS एंटरप्राइजेसचे मालक आपण पाहतोय हसरतजी शेख साहेबांचं आपण पाहतोय इथे आगमन होताना पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी या IPL 2021 साठी आपण पाहिलं तर मोलाचं सहकार्य मिळालंय असं व्यक्तिमत्व आपण पाहू शकतोय. या घडीला त्यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतंय या स्पर्धेचे आपण पाहू शकतोय. यावेळेस ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे अक्षय. एक धाव कंप्लीट होण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. यावेळेस रोखलं जाते प्रकाश याला. चांगलं कॉलिंग संतोष मार्फत. इथे पाहुण्यांचा आगमन होतोय. कॅमेरामॅन
तर आपण पाहू शकतो यावेळेला आमचे कॅमेरामॅन आपल्याला दर्शवतात आदरणीय सन्माननीय श्री हजरतजी शेख साहेबांचं इथे आगमन होताना पाहायला मिळतंय. एसएच एंटरप्राइजेसचे आपण पाहतोय जे मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच त्यांचं इथे संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा शब्दसंबंधाने आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. या IPL 2021 आदिवासी प्रीमियर लीग आपण पाहू शकतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रमुख अतिथींचं आगमन इथे आपल्याला प्रत्यक्षात जरूर पाहायला मिळत आहे. यावेळेस जबरदस्त फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, हाय APL षटकाराने 10 फलक पाहतोय आपण, पुढे सरसावलं जात आहे. 30 धावा आणि हा षटकार या स्पर्धेतील 251वा षटकार पाहायला मिळतोय. आमचे गुणलेखक भरत मोरे ज्यांना कॉम्प्युटर संबोधलं जात त्यांच्या मार्फत तर धाव फलकावर आपण धावा बघितल्या आपण प्रदीप, तर 30 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात, म्हणजे अजून सुद्धा 33 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमबॅक केलाय. इथे पाहू शकतो प्रदीप भोईरच्या माध्यमातून चुकी आणि चुकीला माफी नाही. कर्णधार आणि गोलंदाज नाराज होईल या क्षेत्ररक्षणावर, कारण की हा चेंडू अडवण्यासारखा होता मात्र तो अडवता आला नाहीये. मिळालाय चौकार आणि चौकाराने होतोय बेडापार. धावसंख्या होती ती म्हणजे धाव फलकावर पाहिली आपण तर 34 धावा या 2 षटकाच्या अखेरीस. आता मात्र आपण उल्लेख केला तर येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच तब्बल 29. 14.5ची सरासरी अजून सुद्धा गाठायच्या सामना जिंकण्यासाठी. एक कश्मकश्मरा मुकाबला तुम्ही आम्हा सर्वांच्या समोर आणलाय भेटीला. एलिव्हेटर 2 पाहतोय आपण यावेळेस. IPL आदिवासी प्रीमियर लीग 2021 हा थरारक सामना पाहतोय आपण. कुठेही जाऊ नका, घेतोय एक ब्रेक मध्ये जातोय आणि त्यानंतर लगेचच या सामन्यावर आम्ही लक्ष केंद्रित करतोय. जे आपण पाहतोय सलग 3 षटकारांसाठी संतोष कोमाने जर सलग 3 षटकार जर मारले तर माननीय श्री प्रवीणजी गुप्ता यांच्याकडून मला वाटतं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर गणेश दिवा यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर जर प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर गणेश दिवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर माननीय श्री प्रवीणजी गुप्ता यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक असेल. त्यानंतर तर प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. त्यानंतर अजितदादा गोवारी यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कुपन आपण पाहतोय ते दिलं जाईल. तर सलग 500 रुपयाचा मानकरी राहील प्रेक्षक जर सीमारेषेच्या बाहेर झेल पकडतोय तर. संतोष कोमला देखील सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक जर साधली तर प्रवीणजी गुप्ता यांच्याकडून 2000चं पारितोषिक दिलं जाईल. तर गोलंदाजीसाठी सुवर्ण संधी आहे. जर विकेटची हॅट्रिक घेतोय तर गणेश दिवा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 12 चेंडू 29 धावा. पहिला चेंडू पाहतोय आपण पहिल्यांतर खाली राहतोय सर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याची संधी होती संतोष कोम याला मात्र चेंडू सोडून दिला जातोय. हॅलो तसं आपण पाहतोय की संतोषसाठी 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र जरूर जाहीर झालंय. त्या पद्धतीने प्रवीणजी गुप्ता साहेबांच्या माध्यमातून इथे पारितोषिकाचे आपण पाहिलं तर निश्चितच ज्या पद्धतीने खैरात मात्र केली होती मात्र दरम्यान ह्या खेळाडूला आपण पाहू शकतो परतीचा प्रवास करावा लागतोय कारण की मोठा एज आणि या मोठ्या एजने पाहतोय यावेळेस फलंदाज बाद होतोय संतोष कोम. ब्रेक थ्रू मिळतोय इथे आपण पाहिला साधारण स्मृती 9192 या टीमला गरज होती ज्या नितांत ब्रेक थ्रूची ती गरज मात्र पुरवली जाते. विनोद परेड या गोलंदाजाच्या माध्यमातून आता मात्र आपण पाहतोय कमबॅक करण्याची संधी मिळते का, कारण की हा सामन्यामध्ये आतापर्यंत सुरुवातीला आपण पाहतोय की वर्चस्व थोडंसं गाजवण्याचा प्रयत्न होता मात्र आपण पाहतोय आता मात्र या गाडीला थांबवलं जाईल का, ब्रेक लावला जाईल का, काय घडलं जातंय प्रत्यक्षात मैदानामध्ये पाहूया प्रदीप यांच्या बाजूने. तर ब्रेक थ्रूची गरज होती साधारण स्मृती 9192 या संघाला आणि तो ब्रेक थ्रू मिळवून देतोय विनोद परेड. हा गोलंदाज अनुभवी गोलंदाज आहे, भरपूर वर्षाचा अनुभव आहे विनोदकडे, भरपूर
मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा खेळत असतो आणि तो अनुभव या मॅच मध्ये झोकत असताना पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती भाग पाडला होता. मोठा फटका खेळण्यासाठी संतोष कोम्याला. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणार होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न संतोष कोम्याचा. बॅटच्या टो एंडला चेंडू लागला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. राहुल गोंड यांनी कुठलीच चुकी केली नाहीये आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय विनोद परेड यांनी. अजूनही 29 धावांची गरज आहे. 10 फरक धावा लागल्या त्या 34 धावा. 10 चेंडू 29 धावा. सामन्यामध्ये पुनरागमन केलंय सदानंद स्मृती 9192 या संघाने. ह्यावेळेस बॅटच्या पट्ट्यामध्ये आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला आणि प्रेक्षकाला कुठलीच संधी नाही. 6 धावा. यस डीजे. षटकाराची हॅट्रिक जर पूर्ण केली तर प्रवीणजी गुप्ता साहेबांकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक मात्र जरूर दिलं जाईल. मात्र आपण पाहू शकतो प्रेक्षकांनी मला वाटतं इथे झील टिपला असता तर निश्चितच मेजवानी झाला असते. जवळजवळ 500 रुपये मला वाटते आलं असते मात्र मिळाले नाहीये. वाईट चेंडूचा इशारा इथे पाहतोय. हा परिणाम कशाचा आहे कारण की आता जो एक षटकार पडला होता थोडासा आत्मविश्वास आपण पाहिला होता जो वाढला होता. मात्र आपण पाहतो याच्या माध्यमातून वसंत आपण पाहतोय जो षटकाराच्या साहाय्याने अकाउंट आपण ओपन करतोय स्वतःच कारण की इथे आपण माहिती आहे त्याला सुद्धा माहिती आहे की आपला रोल काय आहे. इथे आपण पाहतो की आपल्या संघाला निश्चितच या स्टेजवर येऊन धावांची गरज आहे. ती धावांची गरज कंप्लीट करून द्यायची आहे या घडीला. यावेळेस पण एकदा चेंडूला ऑन साइडला खेळलाय विशाल. 7वी चेंडूवर त्याला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्न होतोय घातक ठरू शकतोय. यावेळेस काय घडतंय काय बिघडतंय अपील झालंय आणि फलंदाज बाद वसंत सांबरे बॅक टू द पवेलियन. तर आपण पाहू शकतो या वेळेला मैदानाच्या मध्ये विकेटचं पतन झाले. मात्र आपण पाहू शकतोय की ज्या पद्धतीने आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण पाहिलं जे विराजमान असलेले अतिथी आपण पाहिलं एसएच एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सन्मानी आपण पाहिलं तर हजरतजी शेख साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 15,000 रुपयाची देणगी मात्र निश्चितच मिळालेली या स्पर्धेला या एपीएल साठी. स्क्रीन वरती पाहायला मिळतील. पाहतोय आपल्या मान्यवर व्हीआयपी डॅश वरती मान्यवर पाहायला मिळत आहेत. तर कॅमेरामॅन विनंती कॅमेरा स्टेज वरती घ्या. तर आपण पाहू शकतो ज्ञानशूर व्यक्तिमत्व आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने आपण पाहतोय हसरतचे शेख भाई आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 15,000 रुपयाची देणगी मिळते. त्यानंतर त्यांच्या बाजूने आपण पाहतोय प्रवीणजी गुप्ता साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर दादा सापटे सुद्धा आपण पाहतोय. ज्ञानेश्वर दादा सापटे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण जर उल्लेख केला तर या एपीएल 2021 साठी जी मालिकावीराची आपण उल्लेख केला तर जी सायकल आहे ती मात्र ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले. त्यानंतर आपण पाहू शकतोय की देवजी महाळी सुद्धा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. निश्चितच ज्यांचा संघ इथे खेळताना पाहायला मिळतोय. तर या घडीला पाहू शकतो की काय घडले तर विकेटचं पतन जरूर मैदानाच्या मैदानामध्ये झालंय. मात्र आपण पाहिला तर चेंडू टाकून झालेले आहेत या षटकामध्ये आपण पाहिले तर जवळजवळ 4 चेंडू टाकून जर आतापर्यंत 2 चेंडू जरूर शिल्लक आहे. धावांची गरज किती आहे आमचे स्कोर आम्हाला जरूर दर्शवता आहेत. 21 धावांची गरज आहे. मुकेश शाले नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये आपण पाहू शकतो. एलिमेटर टूचा सामना आपल्याला जरूर बघायला मिळतं. इथे आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने तर निश्चितच अजून सुद्धा 21 धावांची गरज आहे. 21 धावांची गरज आहे. धावफलकावर 42 धावा आपल्याला जर पाहायला मिळत आहेत. हा चेंडू आपण पाहू शकतो जर थोडासा ऑप्शनच्या जवळ जर बघायला मिळाला होता. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय. मान्यवरांचं इथे आगमन होताना पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 10 फलक पाहतो आपण 42 धावा थांबवतोय. दरम्यान अतिथी कक्षामध्ये अतिथींचं आगमन होताना पाहायला मिळतंय. आदरणीय सन्माननीय जयेंद्रजी पाटील साहेबांचं इथे आपण पाहू शकतोय आगमन होताना पाहायला मिळतंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये या एपीएल 2021 मध्ये आम्ही शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. आपण पाहू शकतोय आदरणीय सन्माननीय जयेंद्रजी पाटील साहेब आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. तर आपण पाहू शकतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू 20 धावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय जयेंद्रजी पाटील साहेबांचं इथे दरम्यान संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे निश्चितच हार्दिक असं आम्ही स्वागत करतो या आदिवासी प्रीमियर लीग 2021 मध्ये.
तर 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये काय घडलंय तर अजून सुद्धा 6 चेंडूचा खेळ मात्र निश्चितच आहे आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 20 धावांची गरज मात्र कशा पद्धतीने कंप्लीट केली जाते हे सुद्धा ऐकवलं जाईल आपल्यापर्यंत प्रदीप लोखंडे यांच्या मुखाडे. स्क्रीनवरती पाहतोय आपण मान्यवर पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवरती पाहतोय आपण प्रवीणजी गुप्ता, त्यानंतर हजरतजी शेख, त्यानंतर पाहतोय आपण जयेंद्रजी पाटील, त्यानंतर देवजी माळी हे स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. आज शेवटचा दिवस, फायनल डे आणि भरपूर मान्यवर हे पाहायला मिळतील. त्रेचाळीस धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सामना आपण बघितला तर हा सामना अजून सुद्धा एक रंगतदार स्थितीमध्ये आहे. कारण की आपण बघितलं तर हा एंड आहे ज्या पद्धतीने जो हिल एंड आहे आणि त्या हिल एंडने गोलंदाजी झाली तर इथे पोषक होऊ शकते ती म्हणजे डावखोर हाताच्या खेळाडूसाठी. आणि डावखोर हाताचा खेळाडू आहे आणि तो सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. म्हणजेच इथे या 6 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर एक चांगला दर्जेदार आणि एक रफ अँड टफ वाला मुकाबला आपल्याला बघायला मिळेल. कशमकश आपल्याला जरूर बघायला मिळणार आहे. मात्र गोलंदाज सुद्धा तितकाच चांगला पाहायला मिळतोय. पाहू शकतो या वेळेला उमेश. यस प्रदीप. तर आपण पाहतोय टेनिस विश्वातील एक नामचीन खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जाते. तो प्रकाश तिमडा स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय आणि संधी आहे प्रकाशाला मोठे फटके खेळण्याची, कारण हवायची दिशा आहे. नक्कीच त्याला मोठे फटके खेळण्यासाठी संधी आहे. 6 चेंडू 20 धावांची गरज. ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतो डीप वरून. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय मात्र खराब क्षेत्ररक्षण झालंय. त्याचा फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेनी धाव फलक पाहतोय आपण 45 धावा. वलेस फलंदाजाला थोडासा क्रॅम्प जाणवतोय कारण भरपूर वेगाने धावला होता. तर रिलीज स्प्रे घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. मला नको. यस ओके आहे. थोडासा क्रॅम्प हा पाहायला मिळतोय कारण भरपूर वेगाने धावला होता. तरी असं क्रॅम्प जरूर पाहायला मिळते. मात्र प्रेक्षक वर्गांचा आपण उल्लेख केला तर ज्या संख्येने वाढताना पाहायला मिळत आहेत, ज्या पद्धतीने आपण प्रत्येक प्रेक्षक आता मात्र खचाखच जागा मिळते ते प्रेक्षक आपल्याला पाहू शकतोय. तर ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून. 5 चेंडू 18 धावांची गरज. चेंडूला हुक केलंय. चेंडू जातोय सीमारेषे पार. हा लाई षटकार आणि सीमारेषेच्या बाहेर मला वाटतंय प्रेक्षकाने झेल पकडलाय. गणेश दिवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, त्यानंतर प्रवीणजी गुप्ता यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर अजितदादा गवारी यांच्याकडून कुपन आहेत ते त्या प्रेक्षकाला दिले जातील. तर या षटकाराने धाव फलक पाहतोय आपण 51 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावींची गरज. 4 चेंडू 12 धावा. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. एवढे जर बोललं तर बाउन्सर करायचा होता. उमेश याला वेगवान चेंडू हाताला होता मात्र या वेगवान चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला प्रकाशाने. हुकचा फटका पाहायला मिळाला. तर घाई करायची आहे. 6 धावांनी धाव फलक वाद्य पण 51 धावा. यावेळेस पुन्हा एकदा झोन मध्ये आणि हा चेंडू पाठवलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा लाई षटकार धाव फलक पुढे सरसावलाय. 57 धावा. मला वाटतं अजून एक प्रेक्षकाने झेल पकडलाय तर लगेच यायचं आहे आपलं पारदर्शक घेण्यासाठी. या षटकाराने धाव फलक पाहते पण 57 धावा. अजूनही 6 धावींची गरज आहे. तर अजून एक प्रेक्षक आहे मला झेल पकडतोय. गणेशजी दिवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, त्यानंतर मानसी प्रवीणजी गुप्ता यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये रोमांचक. अजून आपण बघितलं तर 6 धावांची गरज मला वाटते सामना जिंकण्याकरिता. मात्र पारितोषिकांची खैरात झाली मात्र ते आपल्यापर्यंत कळवतोय मी लगेचच.
यावेळेस हवाई सफर करण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, चेंडूच्या खाली राकेश येतोय, झेल पकडणं महत्वाचं होतं, मात्र हा झेल होत नाहीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धाव फलक मात्र पुढे सरसावला जात आहे. 59 धावा. इथे आपण बघितलं प्रदीप, आपण पाहतो ज्या प्रेक्षकाने झेल टिपला गेला त्या प्रेक्षकासाठी मान्य श्री आपण पाहिलं हसरतजी शेख यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा निश्चित त्या झेलसाठी आपण पाहिलं पारितोषिक आले. त्यानंतर आपण पाहिलं की मला वाटतंय गणुदेव यांच्या माध्यमातून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि निश्चितच आपण बघितलं तर प्रवीणजी गुप्ता साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं, आणि आपण बघितलं तर 100 रुपयाचं कुपन मात्र जवळजवळ भावेश आहे. भावेश जो आपण बघितलं बाबा स्पोर्ट्स संघाकडे निर्माण झालाय. 2 चेंडू 4 धावांची गरज. काय जबरदस्त सामना असं वाटलं होतं हा सामना एकतर्फा होईल, मात्र अजूनही सामना समान पाहायला मिळेल. 2 चेंडू 4 धावा. ह्या वेळेस काय घडलंय, काय बिघडलंय तर पंचांचा निर्णय. हा चेंडू नो आहे, नो चेंडू, अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू, येणारा पुढचा चेंडू फ्री हिट. संदीप सर नेहमीच म्हणत असतात उघडे डोला पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. मोठा फटका खेळण्याची संधी प्रकाशाला. 2 चेंडू 3 धावांची गरज. ऑफ्टूमच्या बाहेर चेंडू हाताळायचा होता, मात्र हा चेंडू खूपच बाहेर हाताला होता उमेश याने. ह्यावेळेस हुक केलाय, चेंडूच्या खाली महेंद्र कांबळे, कॅच अप, मात्र फ्री हिट आहे हे, आणि धावची संधी देखील निर्माण झाली. काय घडलंय, काय बिघडलंय तर आपण पाहू शकतोय आणखीन काही मान्यवर आहे. गंगाधरजी धर्म बाळंगे यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर पारितोषिक मात्र आपण तर ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो की या स्पर्धेला गंगाधरजी धर्म बाळंगे यांच्या माध्यमातून सुद्धा काही देणगी आलेली आहे. तर फलंदाजाने थांबायचं आहे, फलंदाजाने थांबायचं आहे. 2000 रुपयाची देणगी जरूर आलेली आहे या स्पर्धेसाठी. तर आपण पाहू शकतो इथे पंचाचं डिसिजन मिळालं की निश्चित फलंदाज बाद आहे. म्हणजेच आपण पाहू शकतो की सामन्यामध्ये आपण बघितलं प्रदीप सामन्याकडे जातोय आपण. काय सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय, फीड होता आणि पाहतो पण महेंद्र कांबळी हा चेंडूचे खाली आला होता. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा बाहेर जाईल, मात्र काय झेल पकडलाय. फ्रीट होता, 1 धाव कंप्लीट केली गेली. आपण पाहतोय अजूनही पाहतोय आपण 1 चेंडू आणि धाव्यांची गरज आहे. हॅलो तर हॅलो तर जे कॅच पकडलेले आहेत जे मला वाटतं आलेले आहेत. एक चेंडू मला वाटतं 2 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. एक चेंडू 2 धावांची गरज. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. 1 चेंडू 2 धावांची गरज. काय सामन्यामध्ये रंगत निर्माण झालाय. नवीन फलंदाज गणेश कासट मैदानाच्या आतमध्ये गेलाय. एक चेंडू 2 धावांची गरज. जिंकायचं असेल तर 2 धावा.
कंप्लीट करावे लागतील, पूर्ण करावे लागतील. कंपल्सरी चेसिंग, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. एक चेंडू 2 धावांची गरज. गणेश यावेळी सरळ दिशेने चेंडूला खेळकडे एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. काय घडलंय, काय बिघडतंय, तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे बाद होतोय. तर काय रंगतदार सामना, रोमहर्षक सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना पाहायला मिळाला. प्रेक्षकांचं इथे मनोरंजन झालंय. काय जबरदस्त सामना रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळाला होता. जे टर्निंग पॉइंट झालं होतं मग प्रकाशची जी विकेट होती ती टर्निंग पॉइंट पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. हॅलो हॅलो. तर निश्चितच आपण बघतो इथे प्राइज दिलं जात आहे. सुरुवातीला योगेश दळवी साहेबांना विनंती करेन, सदस्य आहेत वसई तालुका क्रिकेट असोसिएशन, त्याच्या शुभ हस्ते आपण हे खेळाडूंना प्राइज देणार आहोत. प्रथम आपण बघतोय पहिला झेल ज्याने घेतला त्यांनी यायचा आहे, त्याला आपण बघतोय जवळजवळ 500 रुपयाचं पारितोषिक मिळतंय. तर योगेश दळवी ए बाजू